विठ्ठल मंदिर पंढरपूर हे होयसला साम्राज्याच्या राजाने म्हणजे विष्णुवर्धनने भक्त पुंडलिक जो की एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे त्याच्या विनंतीवरून बांधले असे मानतात. सध्याच्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या एका शिलालेखावर एक जुना 1237चा एक लेख आढळला आहे. त्यावर असे लिहिले आहे की होयसला राजा सोमेश्वर हे एक गाव दान म्हणून दिले. परंतु बऱ्याच इतिहासकारांचे मत असे आहे की विठ्ठल मंदिर हे 13व्या शतकाच्या अगोदरच बांधली गेले आहे. पांडुरंग हे नाव 6व्या शतकातील राष्ट्रकूट साम्राज्याच्या तांब्याच्या एका पत्रावर आढळले आहे. त्यामुळे कदाचित हे मंदिर 6व्या शतकात बांधले गेले असावे असे वाटते. 14व्या शतकामध्ये ज्यावेळेस बहामनी साम्राज्याच्या मलिक कफूर याने होयसला व यादव साम्राज्याचा नाश केला त्यावेळेस पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती ही विजयनगर साम्राज्य हलवण्यात आली. तेच आज हम्पी येथे विठ्ठल मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु तलिकोटाच्या लढाईनंतर हम्पी साम्राज्य ढासळले तरीसुद्धा आज शिल्पकलेचा एक उत्तम नमुना म्हणून हम्पी प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट आहे. ज्यावेळेस विजयनगर साम्राज्याचे राजे कृष्णदेवराय यांना वाटले की पंढरपूर आता सुरक्षित आहे त्यावेळेस त्यांनी ती विठ्ठलाची मूर्ती संत भानुदास यांच्याकडे सोपवली व अशा प्रकारे ती मूर्ती परत पंढरपुरास आणली गेली. अशा प्रकारे विठ्ठलाचे वारकरी आणि हरिदास असे दोन संप्रदाय असणारे भक्त तयार झाले. वारकरी म्हणजे महाराष्ट्रातील आणि हरिदास हे कर्नाटकातील भक्त होय. अजून तरी विठ्ठलाची मूर्ती किती जुनी आहे हे कोणालाच माहीत नाही.